जोपर्यंत पुण्या, मुंबईत, नाशिकमध्ये राहणाऱ्या मुलाचं स्वतःचं घर नाही, तोपर्यंत त्याचं लग्न ठरत नाही. हा एक खूप मोठा गोष्ट आपण बघितली जाते. तर असे काय 3 नॉन निगोशिएबल साइन्स असू शकतील, की हे 3 टिक झाल्याशिवाय मी घर नाही घेतलं पाहिजे? लग्न लोकांची होत नाहीत का तर स्वतःचं घर नाही आहे. भारतीय माणसाला मी सेटल झालो आहे ही फिलिंग येण्यासाठी माझं एक घर आहे ही फिलिंग येणं इट्स लाईक अ प्री कंडिशन. तर पहिले हे लक्षात घेऊ आपण की स्वतःचं घर म्हणजे नक्की काय. आता एक माइंडसेटचा प्रॉब्लेम असा आहे की मी जेव्हा भाडेकरू म्हणून एखाद्या घरात राहतो, मी अर्थात इन रिअल लाईफ मी भाड्याच्या घरातही राहिलो आहे आणि इव्हेंच्युअली आय हॅव माय ओन हाऊस ऑल्सो. सो प्रॉबेबली आय हॅव सीन बोथ साईड्स ऑफ द कॉईन. सो जेव्हा मी भाड्याच्या घरात राहत असतो तेव्हा मला ही सातत्याने फिलिंग असते की माझं कोणतरी घरमालक आहे आणि मला त्याला दर महिन्याला भाडं द्यायचं आहे. आणि सायकोलॉजिकल लेवलवर मोस्ट पीपल हेट पेईंग अ रेंट. दॅट इज दी प्रॉब्लेम. बरोबर. आता जेव्हा मी भाड्याच्या घरातनं आय अपग्रेड टू माय ओन हाऊस, तर लेस दॅन 1% पीपल बाय दी हाऊस कॅश डाऊन. त्यांच्याकडे पैसे नसतात. मग ते काय करतात, लोन घेतात, बँकेत जातात आणि लोन घेऊन ते घर घेतात. 10% टिपिकली डाऊन पेमेंट करतील, 90% लोन घेतील आणि मग ते स्वतःच्या घरात त्या पर्टिक्युलर घरात शिफ्ट झाले की त्याला स्वतःचं घर आहे असं म्हणतात. अनफॉर्च्युनेटली ती रियालिटी नाही, ती एक अंधश्रद्धा आहे. कारण तिथे पण घरमालक आहे, पण तो व्यक्ती नसून संस्था आहे. आता बँकेला मालक केलं आहे मी. पहिली चूक तिथे काय होती आहे, घरमालक त्यांना मी जे भाडं देणार आहे ते जेव्हा HDFC किंवा SBI किंवा तत्सम बँक माझं घरमालक होते, ज्यांना मी घरमालक समजत नाही, मला वाटतं की मालक मी आहे, पैसे यांनी दिलेत. तर माझं भाडं हे जेव्हा व्यक्तीपासून संस्थेमध्ये शिफ्ट होतं तर ते दुप्पट ते तिप्पट होतं. कोणीही कुठल्याही एरियात आपण कॅल्क्युलेशन केलं तर ढोबळमानाने आपल्याला असं दिसेल की इफ आय एम पेईंग 15,000 इयर, माझं EMI जाईल 30,000पासून 45,000 रुपयापर्यंत. कारण पहिली गोष्ट, जे घर माझं नाही आहे त्याला मी घर माझं समजतो आहे. व्हॉट इज दी प्रूफ? 2-3 EMI पे करू नका, तुम्हाला कळून जाईल घरमालक कोण आहे. आता इमॅजिन करा की मी घर घेतलं आणि एखाद्या माझ्या मित्रांनी भाड्याने घेतलं, सेम शेजारी शेजारी मी राहतो आहे आणि आमच्या दोघांचंही वाटोळं झालं. नोकरी गेली, फायनान्शियली वी आर इन क्रायसिस. अगदी आपण वर्स्ट केसचा दोन्ही साईड बघितल्या नाण्याच्या, दोघांचं वाटोळं झालं. तर जो माणूस आहे जो भाड्याच्या घरात राहतो आहे तो एक वेळ रस्त्यावर राहून ही कॅन सर्वाईव्ह. बट ज्यांनी लोनवर घर घेतलं आहे त्याला बँक रस्त्यावर पण राहू देणार नाही, कारण उसके ऊपर हप्ता आहे. तर ही बाजू पण आपण कन्सिडर केली पाहिजे लोन घेताना. खूप वेळा आपण हे कन्सिडर करत नाही आणि कोविडमध्ये अशा असंख्य केसेस झाल्या की जेव्हा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले आणि EMI मात्र चालू होते. तोंडाला पानं पुसण्यासाठी गव्हर्नमेंटनी 2 महिन्याचं मॉरेटोरियम पण दिलं, पण असं नाही की व्याज माफ केलं. जे वसूल केलं पण डिले केलं. सो अनफॉर्च्युनेट रियालिटी ही आहे की प्रत्येक गोष्ट रेंटिंगला पण चांगली बाजू आहे आणि वाईट बाजू आहे आणि ओनरशिपला पण चांगली बाजू आणि वाईट बाजू आहे. मला काय हँडल करता येईल ह्याच्यातलं, हे खूप महत्त्वाचं आहे. सर, असे काय 3 साइन्स असू शकतील, ज्याच्यावरती मी ठरवलं पाहिजे, की आता मी रेंट देणं थांबवलं पाहिजे आणि आता मी घर विकत घेतलं पाहिजे आणि मी EMI भरायला तत्पर आहे. अशा काय गोष्टींवरती मी ठरवू शकतो? ओके, फर्स्ट थिंग म्हणजे मी माझ्याच एक्सपिरियन्सवरनं सांगतो. मी जेव्हा हा निर्णय घेतला की रेंट टू ओनरशिप शिफ्ट व्हायचं आहे, तर पहिला माझा क्रायटेरिया हा होता की जे काही EMI मला येणार आहे त्याच्यामुळे माझ्या सेविंगवर किती परिणाम होतो आहे किंवा माझ्या इन्कमच्या किती टक्के तो EMI असणार आहे. बँकेच्या हिशोबाने दे विल गिव्ह यू लोन की तुमचा EMI हा तुमच्या ₹100 इन्कमच्या ₹30 असेल, ₹35 असेल, आम्ही तुम्हाला लोन देतो. पण दॅट इज अ फॉर्म्युला फॉर दी बँक. बट मला तो फॉर्म्युला लागू आहे की नाही मला माहीत नाही. सो माझा फॉर्म्युला हे आहे की माझा EMI हा माझ्या टोटल इन्कमच्या मॅक्सिमम 15% असला पाहिजे. हा फॉर्म्युला मी माझ्या लाईफमध्ये वापरला. त्यांनी काय होईल, इट डझंट पिंच. जेव्हा मी आज डेटा बघतो माझ्याच क्लायंट्सचा, ज्यांनी घरं घेतली आहेत लोनला, मॅक्सिमम लोकांची जी ही रेंज आहे ही आहे 25 to 35%. काही लोक तर 50% पण गेलेत. काही बहाद्दर आहेत ते 80% पण इतकं ते मानसिकता आहे. बट दे आर फार अँड फ्यू. बट प्रामुख्याने 25-30%, 35% EMI भरणे हे आजचं कॉमन गोष्ट आहे. बट दॅट इज समटाईम्स डेंजरस. सो फर्स्ट क्रायटेरिया इज हे चेक करा की तुमच्या इन्कमच्या किती टक्के आउटफ्लो होणार आहे. कारण हा आउटफ्लो तुम्हाला 20 वर्ष किंवा 15 वर्ष मिनिमम राबवायचा आहे. ते जर तुम्हाला नाही जमलं तर यू आर गोइंग टू एंड अप इन अ सिच्युएशन विच नोबडी विल लाईक टू एंड अप.
सो पहिला क्रायटेरिया हा आहे. सेकंड क्रायटेरिया काय, की मी जेव्हा EMI चालू करणार आहे तर माझी कुठे गुंतवणूक चालू असेल. मग मी RD करत असेन, FD करत असेन, SIP असेल, तिथं बंधने होते. मला असं दिसतं की 80-85% लोक हे जसं EMI चालू होईल तसं ते बाकी SIPs बंद करून टाकतात. ही मानसिकता आहे. बिकॉज प्रायोरिटी त्यांची घराला आहे, इन्व्हेस्टमेंटला नाही. दॅट इज दी सेकंड प्रायोरिटी. कळतं आहे की इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे, बट दॅट इज नॉट दी प्रायोरिटी. सो हा सेकंड क्रायटेरिया आहे की त्याचा इम्पॅक्ट माझ्या इतर गोष्टींवर काय होतो आहे. व्हेर एम आय डुईंग अ कॉम्प्रोमाइज. हां, माझा इन्कम 1 लाख रुपये आहे, त्यातनं माझा घर खर्च 30,000 आहे, माझी SIP चालू आहे 30,000ची. सो 60,000 माझे जात आहेत. अँड देन नाऊ आय एम टेकिंग अ 15-20,000 EMI. इट विल वर्क फॉर मी. बट माझा पगारच 1 लाख आहे आणि त्यातनं मी 50-60,000चा EMIच आता देतो आहे आणि मी माझ्या SIPs बंद करतो आहे आणि मी फॅमिलीला सांगतो आहे की बाबा आता आपलं EMI चालू झाला आहे तर आपण खर्चा नाही करू शकते, तो खर्चा कंट्रोल करू. का? कारण ते बँकेला हे द्यायचं आहे आणि त्याचा हे काय भ्रम की मी स्वतःच्या घरात राहतो आहे. सो हा सेकंड क्रायटेरिया आहे. घर कधी घ्यायचं? आयडियली देर इज नो राईट टाईम. मग अशी जसं तुम्ही म्हणलं की लग्न होत नाही का, तर घर नाही आहे, बिकॉज दॅट बिकम्स अ क्रायटेरिया. पण पुन्हा प्रश्न हा येतो की हे ॲझम्पशन आहे की घर घेतल्याशिवाय लग्न होत नाही, की ही रियालिटी आहे. सो खूप वेळा मला असं वाटतं की आपण जेव्हा लग्नाची बोलणी करतो त्याच्यामध्ये फायनान्सेस शुड बी डिस्कस्ड. वी हॅव टू ग्रो टू दॅट लेवल. इफ वी डोंट डू दॅट तर खूप वेळा असं होईल की त्या मुलीनी लग्न करताना हे बघितलं की अरे हा मुलगा खेड्यातनं आला, आईवडिलांनी मेहनत केली, कुठेतरी छोट्या गावात होता, आता त्याला इंजिनियर बनवला, मग पुण्यात IT कंपनीत लागला, हिंजेवाडी में अच्छा जॉब आहे, अच्छा कमत आहे आणि मग स्वतःचं घर घेतलं. ही स्थिती आहे आणि मग ती मुलगी तयार होते लग्न करायला. पण ती नाण्याची एकच बाजू बघते. ती काय बघते, याचं स्वतःचं घर आहे. ॲक्च्युली ते स्वतःचं नाही आहे. ती हे बघत नाही की मी ज्या माणसाबरोबर लग्न करते तो कदाचित 1 कोटीला कर्जबाजारी आहे. ही पण त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि उद्या जर ह्याचा कार्यक्रम वाजला तिकडं IT कंपनीत तर माझं काय होईल? मेरे को तो रस्ते पे वो कर्जे के साथ आना है. सो हा पण विचार कुठेतरी एक केला पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येकाला ही गोष्ट पटेल का, तर कदाचित नाही पटणार. बिकॉज इमोशनल डिसिजन मेकिंग ही प्रायोरिटी असते रादर दॅन लॉजिकल डिसिजन मेकिंग. सेकंड थिंग इज की मग मी लवकर घर घेऊ का? तुम्हाला लवकर जर घर घ्यायचं असेल तर हा क्रायटेरिया लावा की तुम्हाला जेवढं घर हवं आहे त्याच्यापेक्षा थोडं एक स्टेप मागे येऊन तुमचा EMI 10-15% बसवा. जेव्हा माझं डिसिजन आलं तेव्हा मला आय रिमेंबर SBIनी माझं 15 लाखाचं लोन सँक्शन केलं होतं. मी घेताना फक्त 10 लाख घेतलं. सो अंडर परफॉर्म मी तिथे थोडंसं हात आखडता घेतला. आत्ता पण अगदी उदाहरणच द्यायचं तर माझे एक रिलेटिव्ह पुण्यामध्ये आहेत, त्यांनी घराचं रेनोव्हेशन केलं आणि दे स्पेंड 25-30 lakhs ऑन दॅट रेनोव्हेशन. नथिंग रॉंग विथ दॅट. बट मी पण माझं जेव्हा घराचं रेनोव्हेशन केलं तर आय स्पेंड ओनली 4 lakhs. आता 4 लाखात हे रेनोव्हेशन होतं, 25-30 लाखात 50 लाखातही होतं. विच इज राईट आय डोंट नो. बट मी विचार करताना असा केला की त्या घरात मी किती वेळ घालवणार आहे आणि ते जे रेनोव्हेशन मी करतो आहे त्याच्यात वर्केबिलिटी किती आहे मला. सो फॉर मी इट डझंट वर्क मच. माय पॅशन इज नॉट टू स्टे इन अ बिग हाऊस. त्या पिंडाप्रमाणे मी वागलं पाहिजे. माझं पॅशन वेगळंच आहे आणि मी समाजाला दाखवण्यासाठी घर घेतो आहे तर प्रॉब्लेम आहे. सो अर्ली हाऊस घ्यायचं आहे. EMI शुड बी 10-15%. फर्स्ट थिंग. सेकंड इज काहीतरी अशी सोय करा की उद्या जर तुमचा सोर्स ऑफ इन्कम कट झाला तर ॲटलिस्ट 6 ते 8 महिने तुम्हाला EMI बसल्या जागी भरता यायला पाहिजे. तर इमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवा. मे बी 2 yearsचा इमर्जन्सी फंड. 1 इज फॉर रिअल लाईफ इमर्जन्सी, 1 इज फॉर EMI इमर्जन्सी. हे जर केलं तर ते सस्टेन होईल. तुम्ही जर खूप अर्ली घर घेतलं, जेव्हा तुमची अजून फॅमिली सेट नाही आहे, नुकतंच लग्न झालं आहे, अजून मुलं व्हायची आहेत, तर समटाईम्स काही गोष्टी आपण नजरअंदाज करतो. उदाहरणार्थ मुलं झाल्यावर ते कुठल्या शाळेत जातील. मला इनिशियली मी यंग असताना मला करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे. सो आय मे चेंज जॉब्स. आणि मी जर कोथरूडला घर घेतलं आणि माझी नोकरी लागली कुठे खराडी, हिंजेवाडी, नाशिक फाटा, चाकण, तर माझी वाट लागेल. सो थोडंसं डिले करण्याचा हाही एक फायदा आहे की तुमचा करिअर ग्राफ एकदा तुमच्या लक्षात आला, तुम्हाला हे लक्षात आलं मुलांना कुठल्या शाळेत घालायचे, तर तुमचा डिसिजन मे बी मोर वर्केबल इव्हेंच्युअली. मला असं वाटतं की आपण जेव्हा लग्नाची बोलणी करतो त्याच्यामध्ये फायनान्सेस शुड बी डिस्कस्ड. वी हॅव टू ग्रो टू दॅट लेवल. इफ वी डोंट डू दॅट तर खूप वेळा असं होईल
की त्या मुलीनी लग्न करताना हे बघितलं की अरे हा मुलगा खेड्यातनं आला, आईवडिलांनी मेहनत केली, कुठेतरी छोट्या गावात होता, आता त्याला इंजिनियर बनवला, मग पुण्यात IT कंपनीत लागला, हिंजेवाडी में अच्छा जॉब आहे, अच्छा कमत आहे, आणि मग स्वतःचं घर घेतलं. ही स्थिती आहे आणि मग ती मुलगी तयार होते लग्न करायला. पण ती नाण्याची एकच बाजू बघते. ती काय बघते? याचं स्वतःचं घर आहे. ॲक्च्युली ते स्वतःचं नाही आहे. ती हे बघत नाही की मी ज्या माणसाबरोबर लग्न करते तो कदाचित 1 कोटीला कर्जबाजारी आहे. ही पण त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि उद्या जर ह्याचा कार्यक्रम वाजला तिकडं IT कंपनीत, तर माझं काय होईल? मेरे को तो रस्ते पे वो कर्जे के साथ आना है. सो हा पण विचार कुठेतरी एक केला पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येकाला ही गोष्ट पटेल का? तर कदाचित नाही पटणार, बिकॉज इमोशनल डिसिजन मेकिंग ही प्रायोरिटी असते रादर दॅन लॉजिकल डिसिजन मेकिंग.